नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये आता आजपासून पावसाचा जोर चांगला वाढणार आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल. चांगली मोठ्या प्रमाणात सुरुवात होत चाललेली आहे, कारण की आता पावसाने मागील 5 ते 6 दिवस चांगली उघडीप देखील दिलेली होती. उन्हाची तीव्रता देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती. मात्र आता उन्हाची तीव्रता देखील राहणार आहे. गरमीची लेवल देखील वाढणार आहे. यामुळे पावसाचा प्रभाव देखील तीव्र पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी एकदम हाय लेवल गरमी पाहायला मिळेल त्या ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होऊ शकतो. आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. अचानक वातावरणात बदल झाला की या चॅनलवरती अपडेट दिली जात असते. त्यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, जेणेकरून अपडेट पाहायला मिळेल. व तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवा. त्या जिल्ह्याबाबत तालुक्याबाबत काय अपडेट असेल तर या चॅनलवरती नक्कीच दिले जाईल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. आता एकाच व्हिडिओत तुम्हाला सर्व अपडेट कळणार आहे. व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा. इतर जास्त व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायची गरज पडणार नाहीये. आपण 4 ते 5 दिवसात आता सविस्तर अंदाज समजून घेऊयात. सध्या स्थितीला पाहू शकता. आता ढगाळ वातावरणाची तीव्रता वाढत चाललेली आहे. पावसाचा प्रभाव देखील वाढतानाचं चित्र पुढील काही तासात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात इकडे पाहू शकता गोंदियाचा भाग असेल, तसेच कापसीचा भाग असेल, या पट्ट्यात ढगांची तीव्रता आता वाढत चाललेली आहे. हे ढग साधे नसून आता हे परतीच्या पावसाचे देखील काही ढग आपल्याला हळूहळू पाहायला मिळतील. तर सप्टेंबर महिना आहे, मोठे पाऊस आता पाहायला मिळत असतात. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. तसेच सध्या स्थितीला पाहायला गेलं तर भंडारा, उमरेड, वर्धा, माकोना, देसाईगंज, गडचिरोली, चंद्रपूर, वाणी, इकडे भंडाऱ्याचा भाग असेल, नागपूरचा भाग असेल, या भागात ढगाळ वातावरण तीव्र होत चाललेलं आहे. हीच सेम परिस्थिती इकडे आदिलाबाद, यवतमाळ, पुसद, कारंजाचा भाग असेल, या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे. अमरावती, आर्वी, वरुड, अचलपूर, अकोला, खामगाव, वाशिम हलकं ढगाळ वातावरण आहे. चिखली, लोणार, जिंतूर, हिंगोली हलकं ढगाळ वातावरण आहे. तर इकडे माजलगाव, परभणी, नांदेड, संभाजी नगर, पैठण, बीड, केज, जामखेड, बार्शी, पेठ, लातूर, उदगीर या ठिकाणी ढगांची तीव्रता दाटी आता वाढत चाललेली आहे. पावसाला देखील पोषक वातावरण हळूहळू चांगलं सक्रिय होऊ शकतं. सध्या स्थितीला आता पावसाचे वातावरण पाहूयात कोणत्या भागात पाहायला मिळेल. तर इकडे पाहू शकता पावसाला सर्वात अगोदर होणार आहे पुढील काही तासात. तो भाग म्हणजे गडचिरोलीचा असेल. या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आज पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी चांगल्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा अंदाज आहे. उमरेडच्या भागात देखील पाऊस राहणार आहे. तर पाहू शकता आता ह्या मॉडेलनुसार मुसळधार पावसाचं क्षेत्र दाखवलेलं आहे. गडचिरोलीच्या भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये जोरदार असा पाऊस या भागात होईल असा अंदाज सध्या स्थितीला ECMWF मॉडेलचा आहे. इकडे चंद्रपूर, गडचिरोली, देसाईगंज, माकुन आणि वाणीचा हा भाग असेल. या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. गरमीची लेवल देखील मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी चांगल्या मुसळधार पावसाच्या सरी पाहायला देखील मिळू शकतात. आता तसे इकडे पाहू शकता आदिलाबाद व उमरखेड, पुसदच्या मधील एक भाग आहे. वाणी, चंद्रपूर या पट्ट्यात देखील जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात उमरखेड, पुसदच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजेच चांगला जोर या ठिकाणी देखील पाहायला मिळेल. तसेच उत्तरेकडील राहिलेला भाग कारंजा असेल, यवतमाळ असेल, माकुनाचा काही भाग असेल, देसाईगंजच्या उत्तरेकडील भाग या पट्ट्यात देखील स्थानिक वातावरण हळूहळू सक्रिय होईल. मात्र या ठिकाणी थोडासा कमी प्रभाव राहील. खालच्या पट्ट्यात थोडा अधिक प्रभाव पाहायला मिळेल. तसेच इकडे आता जसं वरील जातो इकडे वर्धा, आर्वी, अमरावतीचा काय भाग असेल, अचलपूर, वरोड, घोटी, भंडारा, गोंदिया, नागपूर, उमरेड, कोंडोली या भागात देखील मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल. काही भागात जोरदार सरी होतील. तर इकडे भंडाऱ्याच्या भागात देखील मुसळधार पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे. वरोड, कोंडोली, घोटीच्या भागात, गोंदियाच्या उर्वरित भागात या ठिकाणी जोरदार पाऊस राहील. त्या तुलनेत भंडाऱ्याच्या मेन भागात शहराचा जो भाग असेल या ठिकाणी मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. तसेच इकडे पाहू शकता आता अचलपूर, धरणी, अकोट, अकोला, खामगाव, चिखली, जळगावचा विचार केला तर या भागात देखील पावसाला स्थानिक वातावरणासाठी पोषक वातावरण तयार होईल. मात्र सर्वदूर व्याप्ती या ठिकाणी राहणार नाहीये. थोडंसं अकोट, अचलपूर, अकोला, धरणी, वरोडच्या भागात, अमरावतीच्या भागात स्थानिक वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळेल असा अंदाज दिसून येत आहे. तसंच इकडे वाशिम, पुसद, उमरखेडचा भाग असेल या पट्ट्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील या तिन्ही तालुक्यात पावसाला वातावरण चांगलं सक्रिय होईल. वाशिम जिल्ह्यात चांगला जोर पावसाचा पाहायला मिळेल.
राहील। तसेच इकडे चिखलीचा काही भाग आहे, जालना, लोणार, जिंतूर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल, मात्र व्याप्ती या भागात थोडीशी कमी राहणार आहे, सर्वदूर होणार नाही। मात्र ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मध्यम ते काही भागात मुसळधार सरींची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। तसेच पुढे पाहू शकता आता इकडे छत्रपती संभाजीनगर, पैठणचा काही भाग आहे, श्रीरामपूरचा, वैजापूरचा, मनमाडचा काही भाग असेल, या पट्ट्यात देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, तर त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अहिल्यादेवीनगरच्या भागामध्ये। या पट्ट्यात जोरदार पाऊस आपल्याला स्थानिक वातावरणातून तुरळक भागात पाहायला मिळेल। हेच वातावरण आपल्याला बीड, केज, माजलगाव, परळी, अहमदपूरच्या भागात पाहायला मिळेल। परभणी, जामखेडचा भाग असेल, पैठणचा, जिंतूरचा काही भाग आहे, या भागात पाऊस राहील। तर या सर्वात जास्त अधिक पाऊस आपल्याला केज, बीड आणि माजलगावच्या या पट्ट्यात पाहायला मिळेल, परंतु सर्वच गावे घेणार नाहीये। ज्या ठिकाणी पडणार आहे त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे। तसेच अचलपूर, नांदेड, परभणी, परळी, उमरखेड, हिंगोली, जिंतूर या पट्ट्यात देखील असंच वातावरण राहील। तर धाराशिवचा विचार केला तर धाराशिवला देखील पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे। धाराशिव, तुळजापूर, लातूर, बार्शी, करमाळा असेल, पेठ, लातूर, उदगीरच्या भागात मध्यम स्वरूपाचं वातावरण राहील। तसंच इकडे इंदापूरचा विचार केला तर खालील राहिलेले भाग इंदापूर, पंढरपूर असेल, वडूज असेल, या भागाचा विचार केला, जत, विटा, सांगली स्थानिक वातावरण तयार झालंच तर होईल। या ठिकाणी आज पावसाचं वातावरण राहणार नाहीये। तसेच पुणेच्या भागात देखील आज पाऊस सुरू होणार आहे। इगतपुरी, जुन्नर, वाडा, खेड, खोपोली, नाशिक, सिल्वासच्या भागात पुढील काही तासातच पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे। तर उद्याच्याला विचार केला तर मुसळधार ते अतिशय मुसळधार वातावरण उद्या राज्यात सक्रिय होणार आहे। नांदेड जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। पुसद, लोणारचा भाग असेल, या पट्ट्यात पाहू शकता मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच बीड, लातूर, केज, माजलगावच्या भागात देखील जोरदार असं पावसाचं आगमन आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे। तीव्रता उद्या आणखीन वाढत जाऊन मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी नुकसानकारक देखील हा पाऊस ठरू शकतो, हे देखील लक्षात घ्या। सोयाबीन काढणीस आले असेल तर नक्की काढून घ्या। तसेच अकोला, नागपूर, अमरावतीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। काही ठिकाणी चांगली सुरुवात देखील उद्या पावसाची पाहायला मिळू शकते। मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील उद्या बहुतांश भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो। जोरदार पाऊस हा राहणार आहे। विदर्भाचा विचार केला तर विदर्भात सर्वदूर उद्या पावसाचा जोर वाढणार आहे। तसेच मराठवाड्यातील बहुतांश भागात त्यातली त्यात लोणार, रिसोड, जिंतूर, सेलू, परतूर, परभणी, पाथरी या भागात जोरदार पाऊस राहील। तर अतिशय मुसळधार पाऊस जिंतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, भोकर, उमरखेड, हिंगोलीच्या राहिलेल्या भागात, हिमायतनगरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहतात कमेंट करून नक्की कळवा। तसेच आज पाऊस होणार आहे, उद्या तुम्ही कमेंट नक्की कराल की आमच्या भागात पाऊस झालेला आहे। तसेच बार्शी, परंडा, करमाळा, कुरोडवाडी, वैराग या ठिकाणी आजच्या तुलनेत उद्या तीव्रता पावसाची राहणार आहे। म्हणजे दिनांक 21 तारखेला जोरदार पाऊस आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळेल। मराठवाडा, विदर्भात अधिक जोर राहील। तर दिनांक 22 तारखेचा विचार केला तर 22 तारखेला देखील राज्यात पावसाचं वातावरण राहील। स्थानिक स्वरूपात मध्यम स्वरूपाचं वातावरण, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं वातावरण सर्वदूर राज्यात आपल्याला मोजक्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं। 23 तारखेला देखील राज्यात पोषक वातावरण राहणार आहे। विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील। तर मराठवाड्यातील बहुतांश भागात मुसळधार देखील पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। उत्तर महाराष्ट्रात पाऊस राहील। पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर पावसाला पोषक वातावरण, कोकणात देखील पोषक वातावरण। दिनांक 23-24 तारखेला देखील हीच परिस्थिती आहे। 24 तारखेला पाहायला गेलं तर कमी दाबाची तीव्रता वाढेल व उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, विदर्भातील आपण जर पाहायला गेलं तर 50 ते 60% भागात पाऊस राहील। मराठवाड्यात सर्वदूर पावसाला पोषक वातावरण आहे। पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहील। तसेच आता दिनांक 25 तारखेचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल, या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस। वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, अहिल्यादेवीनगर भाग असेल, जालना असेल, या भागात नाशिक, मालेगावचा भाग असेल, तसेच सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात देखील पोषक वातावरण राहणार आहे। तसेच गडचिरोलीच्या भागात देखील पोषक वातावरण पावसाला आपल्याला पाहायला मिळू शकतं। 26, 27, 28, 29 तारखेला हेच वातावरण राहील। 29 तारखेला मात्र थोडासा जोर कमी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, वातावरणात अजून काही बदल जर होत गेले तर लवकरच अपडेट दिली जाईल। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप साऱ्या जणांनी व्हिडिओ पाहिला आहे मात्र सबस्क्राईब केलेला नाहीये, सबस्क्राईब करू शकता। धन्यवाद।